गाईज आपल्याला इंग्रजी तर बोलायची असते, पण गाईज काय होतं की ग्रामर आपल्याला चांगलं माहित नसल्यामुळे किंवा ग्रामरचे रूल्स माहित नसल्यामुळे आपण इंग्रजीचे सेंटेन्स बनवून बोलू शकत नाही. त्यामुळे बरेच जण घाबरतात इंग्रजी शिकण्यासाठी. हाच प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये असे आपण 10 प्लस पॅटर्न बघणार आहोत, ज्यांना ग्रामरची जराही गरज नाही. बस तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. ग्रामरचं टेन्शन न घेता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सेंटेन्स बनवून इंग्रजी बोलू शकणार आहात. तेव्हा गाईज व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आपला पहिला पॅटर्न आहे लेट्स प्लस वर्ब. लेट्स प्लस वर्ब याचा यूज तुम्हाला एखादी गोष्ट करूया, जेव्हा तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये बसला आहात किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये बसला आहात, तेव्हा तुम्हाला जर म्हणायचं असेल की चला एखादी गोष्ट करूया, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. अगदी इझी आहे. फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे, वर्ब. वर्ब म्हणजे काय? एखादी क्रिया, कोणतीही क्रिया असू द्या, सिम्पली ते तुम्हाला लिहायची आहे. एक्झाम्पल्स बघा याचे. लेट्स गो. लेट्स गो, चला जाऊया. लेट्स ईट. लेट्स ईट, चला खाऊया. लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट, चला सुरू करूया. लेट्स स्टडी. लेट्स स्टडी, चला अभ्यास करूया. अशा प्रकारची सेंटेन्स तुम्हाला याच्यामध्ये बनवून बोलायची आहेत. सिम्पली लेट्स घ्यायचं आहे, त्याच्या पुढे जेही वर्ब तुम्हाला बोलायचं आहे, जेही करूया म्हणायचं आहे, ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. क्लिअर झालं इथं? नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट आहे वाय नॉट प्लस वर्ब. वाय नॉट प्लस वर्ब म्हणजे का नाही, अशा मिनिंगचे सेंटेन्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. का नाही म्हणजे एखादी गोष्ट का नाही करायची किंवा एखाद्या ठिकाणी का नाही जायचं, अशा प्रकारची सेंटेन्स याच्यामध्ये इन्क्लूड असतील. एक्झाम्पल्स बघा. आता वर्ब म्हणजे तुम्हाला माहित आहे, एखादी क्रिया, जेही क्रिया आहे ती लिहायची इथे सुद्धा. वाय नॉट ट्राय. वाय नॉट ट्राय, प्रयत्न का नाही करायचा. सिम्पली आपण असे सेंटेन्स डेली यूज मध्ये बोलतो. वाय नॉट कम. वाय नॉट कम, का नाही यायचं. वाय नॉट रेस्ट. वाय नॉट रेस्ट, विश्रांती का नाही घ्यायची. वाय नॉट टॉक. वाय नॉट टॉक, का नाही बोलायचं. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. किती इझी आहे बघा. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे हाऊ अबाउट प्लस वर्ब. हाऊ अबाउट प्लस वर्ब किंवा एखादी थिंग्स इथे येऊ शकते. तुम्हाला वर्ब किंवा थिंग्स लिहायचे आहे. वर्ब तुम्हाला माहित आहे. क्लिअर? याच्यामध्ये सेंटेन्स कशी असतील बघा. हे कसं वाटतं, जेव्हा तुम्ही पुढच्याला विचारताय की हे कसं वाटतंय, अशा ठिकाणी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करून सेंटेन्स बनवायचा आहे. इथे काय होतं, एखादी गोष्ट किंवा ऍक्शन कशी वाटती हे तुम्हाला विचारायचं आहे. अशा ठिकाणी यूज करायचा. सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल बघा याचे. हाऊ अबाउट टी. हाऊ अबाउट टी, चहा कसा वाटतो किंवा चहाची आयडिया कशी आहे किंवा चहा आवडतो का, असं सिम्पली विचारण्याच्या ऐवजी हाऊ अबाउट टी असं तुम्ही इथे विचारू शकता. हाऊ अबाउट गोइंग होम. हाऊ अबाउट गोइंग होम, घरी जायचं कसं वाटतं, म्हणजे घरी जाण्याबद्दल तुमचं मत काय. घरी जाण्याबद्दल तुमचं मत काय किंवा घरी जाण्याबद्दल कसं वाटतंय, अशा प्रकारचे इथं असेल. अकॉर्डिंग टू सेन्स तुम्हाला सेंटेन्सचं मराठी मिनिंग घ्यायचं आहे. ऍज इट इज तुम्हाला इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करायचं नाही, तिथे सेन्स महत्वाचा असतो. हाऊ अबाउट टुडे. हाऊ अबाउट टुडे, आज कसं वाटतंय किंवा आजच्या बद्दल काय, अशा प्रकारे. क्लिअर? डेली काय करायचं आहे, 2 पॅटर्न चूज करायचे आहेत आणि त्यावरती तुमच्याबद्दलच सेंटेन्स बनवून तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे तुम्हाला कशासाठी युजफुल आहे, प्रॅक्टिस करण्यासाठी. क्लिअर? प्रॅक्टिस कशी करायची, 2 पॅटर्न चूज करायचे आणि दिवसभर त्याच्यावरतीच तुमच्यावर स्वतःवरती सेंटेन्स बनवून तुम्हाला बोलायची आहे. क्लिअर? नेक्स्ट, इट्स टाइम टू प्लस वर्ब. सगळ्या ठिकाणी इथे वर्ब कॉमन आहे. वर्ब म्हणजे क्रिया, खाणे, पिणे, उठणे, बसणे, लिहिणे, जे काही आपण क्रिया करतो ते वर्ब असते. एवढं लक्षात ठेवा. आता या पॅटर्नचा याचं मीनिंग काय होतं की एखादी वेळ झाली आहे,
एखादी गोष्ट करण्याची किंवा एखाद्या गोष्टीची वेळ झाली आहे. सिम्पली अशा प्रकारची जेही सेंटेन्स असतील ते तुम्हाला या पॅटर्ननी बोलायची आहेत. एक्झाम्पल्स: इट्स टाइम टू गो. इट्स टाइम टू गो. जायची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू ईट. इट्स टाइम टू ईट. जेवायची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू स्टार्ट. इट्स टाइम टू स्टार्ट. सुरू करण्याची वेळ झाली आहे. क्लिअर? नेक्स्ट आहे आय एम गोइंग टू प्लस वर्ब. म्हणजे मी एखादी गोष्ट करणार आहे अशी जेही सेंटेन्स असतील त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला आय एम गोइंग टू प्लस वर्ब घ्यायचा आहे. आता याचे एक्झाम्पल बघा जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी होईल. आय एम गोइंग टू स्लीप. आय एम गोइंग टू स्लीप. मी झोपणार आहे. आय एम गोइंग टू वर्क. आय एम गोइंग टू वर्क. मी काम करणार आहे. आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश. आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकणार आहे. क्लिअर? किती इझी आहेत बघा. जास्त ग्रामर तुम्हाला शिकण्याची गरज नाही. फक्त वर्ब माहित झालं सेंटेन्स बनवायला सुरू. पण तुमची व्होकॅब्युलरी इथे स्ट्रॉंग असली पाहिजे, एवढंही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे जस्ट प्लस वर्ब. जस्ट प्लस वर्ब म्हणजे फक्त किंवा आत्ताच अशा प्रकारपासून जेही सेंटेन्स सुरू होतात तिथे तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल: जस्ट वेट. जस्ट वेट म्हणजे फक्त थांब. जस्ट लिसन. जस्ट लिसन फक्त ऐक. जस्ट ट्राय. जस्ट ट्राय फक्त प्रयत्न कर. जस्ट स्पीक. जस्ट स्पीक फक्त बोल. इझी आहे. तुम्ही खूप सारी सेंटेन्स बोलू शकणार आहात अशा प्रकारचे. नेक्स्ट पॅटर्न आहे इट लुक्स प्लस ऍडजेक्टिव्ह. इट लुक्स प्लस ऍडजेक्टिव्ह. एखादी गोष्ट कशी दिसते हे सांगण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय असणार इथे? विशेषण मराठीमध्ये. एक्झाम्पल्स बघा. इट लुक्स गुड. इट लुक्स गुड छान दिसतंय किंवा छान दिसत आहे. इट लुक्स इझी. इट लुक्स इझी सोपं दिसतंय. इट्स लुक डिफिकल्ट. इट्स लुक्स डिफिकल्ट अवघड दिसतंय. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे आय फील लाईक प्लस वर्ब किंवा एखादी थिंग. आय फील लाईक प्लस वर्ब किंवा एखादी थिंग. वर्ब येईल, अदरवाईज थिंग येईल इथे. क्लिअर? थिंग म्हणजे काय? जेही गोष्टी असतील त्या. म्हणजे मला असं वाटतंय किंवा माझी इच्छा एक अशी आहे अशा प्रकारची जेही सेंटेन्स असतील ते तुम्हाला या पॅटर्ननी बोलायचे आहेत. एक्झाम्पल्स: आय फील लाईक ईटिंग. आय फील लाईक ईटिंग मला खावंसं वाटतंय किंवा माझी खायची इच्छा आहे. क्लिअर? सिम्पली दोन्हीपैकी कोणतंही मिनिंग तुम्ही जसं मराठीमध्ये बोलता त्यावेळी जिथे सेंटेन्स येईल. आय फील लाईक रेस्टिंग. आय फील लाईक रेस्टिंग मला आराम करावासा वाटतोय किंवा मला आराम करायचा आहे. आय फील लाईक टॉकिंग. आय फील लाईक टॉकिंग मला बोलावंसं वाटतंय किंवा मला बोलायचं आहे. तुमची इच्छा आहे बोलण्याची. क्लिअर? नेक्स्ट पॅटर्न आहे साऊंड्स प्लस ऍडजेक्टिव्ह. साऊंड्स प्लस ऍडजेक्टिव्ह. आता इथे बघा साऊंड्स तर तुम्हाला सेंटेन्स मध्ये घ्यायचंच आहे आणि सोबतच इथे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. आता बघा ऐकायला वाटतंय. एखादी गोष्ट ऐकायला कशी वाटते हे सांगण्यासाठी तुम्हाला या पॅटर्नचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल: साऊंड्स गुड. साऊंड्स गुड ऐकायला छान वाटतंय. साऊंड्स इझी. साऊंड्स इझी ऐकायला सोपं वाटतंय. साऊंड्स इंटरेस्टिंग. साऊंड्स इंटरेस्टिंग ऐकायला रंजक वाटतंय. इथेच तुम्ही साऊंड्स गुड किंवा साऊंड्स इझी किंवा साऊंड्स इंटरेस्टिंग घेताय. इथेच तुम्ही दॅट साऊंड गुड, दॅट साऊंड गुड किंवा दॅट साऊंड इझी असेही सेंटेन्स इथे तुम्ही बोलू शकता.
नेक्स्ट पॅटर्न आहे दॅट्स वाय. दॅट्स वाय याचा मीनिंग होतो म्हणूनच. आता बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा दॅट्स वाय लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर जेही सेंटेन्स असेल ते लिहायचं आहे. एक्झाम्पल बघा तुम्हाला चांगलं समजेल. दॅट्स वाय आय एम लेट. दॅट्स वाय आय एम लेट म्हणून मला उशीर झाला. दॅट्स वाय आय एम हॅपी. दॅट्स वाय आय एम हॅपी म्हणून मी आनंदी आहे. दॅट्स वाय आय एम टायर्ड. दॅट्स वाय आय एम टायर्ड म्हणून मी थकलो आहे. क्लिअर? किती इझी आहे बघा. नेक्स्ट पॅटर्न आहे आय एम थिंकिंग ऑफ प्लस थिंग किंवा एखादं वर्क. आय एम थिंकिंग ऑफ प्लस थिंग्स किंवा एखादं वर्क येईल इथे. एखादं थिंग किंवा एखादं वर्क दोन्हीपैकी एक. याचा मीनिंग मराठीत मी विचार करतोय. तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करतोय. अशा मीनिंगचे जेही सेंटेन्स असतील या पॅटर्ननी तुम्ही बोलायचे आहेत. एक्झाम्पल्स बघा. आय एम थिंकिंग ऑफ यू. आय एम थिंकिंग ऑफ यू मी तुझा विचार करतोय किंवा करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ चेंजिंग जॉब. आय एम थिंकिंग ऑफ चेंजिंग जॉब मी नोकरी बदलायचा विचार करतोय. आय एम थिंकिंग ऑफ ट्रॅव्हल. आय एम थिंकिंग ऑफ ट्रॅव्हल मी फिरायला जायचा विचार करतोय. किती इझी आहे बघा. क्लिअर? नेक्स्ट आहे आय एम ओके विथ प्लस थिंग्स. आय एम ओके विथ प्लस थिंग्स म्हणजे एखादी गोष्ट मला चालेल किंवा ठीक आहे अशा कंडिशनची जेही सेंटेन्स असतात ती तुम्हाला याने बोलायची आहेत. एक्झाम्पल बघा. आय एम ओके विथ धिस. आय एम ओके विथ धिस मला हे चालेल. आय एम ओके विथ टी. आय एम ओके विथ टी मला चहा चालेल. आय एम ओके विथ वेटिंग. आय एम ओके विथ वेटिंग मला थांबायला चालेल. नुसतं चालेल म्हणायच्या ऐवजी एस किंवा नो असे आन्सर देण्याऐवजी तुम्ही सिम्पली आय एम ओके विथ जेही पुढे असेल विथच्या नंतर ते लिहायचं आहे. आय एम ओके विथ टॉकिंग. आय एम ओके विथ स्टडी. आय एम ओके विथ कुकिंग अशा प्रकारचे तुम्ही इथे सेंटेन्स बोलू शकणार आहात. याच जागी तुम्ही सिम्पली इट्स ओके प्लस इट्स ओके आणि कॉमा देऊन पुढचं सेंटेन्स अशाही पद्धतीने तुम्ही बोलू शकता. फॉर एक्झाम्पल इट्स ओके नो प्रॉब्लेम ठीक आहे काही अडचण नाही किंवा इट्स ओके डोंट वरी. इट्स ओके डोंट वरी ठीक आहे काळजी करू नका. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने तुम्ही सेंटेन्स बोलू शकणार आहात. आपला लास्ट पॅटर्न आहे दॅट्स ऑल. दॅट्स ऑल म्हणजे काय? इतकंच. म्हणजे खूप सारं काही आपण बोलतो आणि शेवटीला म्हणतो बस एवढंच किंवा इतकंच अशा प्रकारे. एक्झाम्पल बघा. दॅट्स ऑल इतकंच. दॅट्स ऑल फॉर टुडे. दॅट्स ऑल फॉर टुडे आजच्यासाठी इतकंच. दॅट्स ऑल थँक यू. दॅट्स ऑल थँक यू इतकंच धन्यवाद. जेव्हा तुम्हाला कोणी बोलण्याची संधी देतं तुम्ही त्याला त्याच्याबद्दल बोलता आणि त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणता बस एवढंच. त्याऐवजी सिम्पली म्हणा दॅट्स ऑल थँक यू. क्लिअर? आय होप गाईज या पॅटर्नचा यूज करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायची सुरुवात करणार आहात आणि सगळी पॅटर्न तुम्ही यूज सुद्धा करणार आहात. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.